नमस्कार मित्रांनो, आज आपण मटका कुल्फी करणार आहोत। लहानापासून तर वडिलांपर्यंत सगळ्यांना खूप जास्त आवडेल। तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून पहा आणि कशी वाटली नक्की कमेंट करा। अप्रतिम होऊन तयार होते आणि सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा। चला तर मग सुरुवात करूया। तर गॅस लावून गॅसवरती दूध ठेवायचं आहे। तर हे 1 लिटर दूध आहे। तुम्ही जास्त करत असाल तर जास्त घेऊ शकता, कमी करत असाल तर कमी पण घेऊ शकता। तर हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे छान। तर यामध्ये टाकण्यासाठी एक स्लरी तयार करायची आहे। त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये 10 ते 12 काजू घेतलेले आहे, मिक्सरवरती काढून घेतले। त्यामध्ये पाणी टाकून पुन्हा एकदा काढून घेतले आहे। तर हे एका वाटीमध्ये काढून घेतले आहे। यामध्ये 2 चम्मच मिल्क पावडर टाकायचं आहे। पुन्हा जास्त कुल्फीची चव वाढण्यासाठी यामध्ये अर्धा चम्मच विलायची पूड टाकली आहे आणि कलर छान येण्यासाठी काही केसरच्या काड्या पण टाकायच्या आहे। असेल तर टाका, नाहीतर नाही टाकल्या तरी चालणार। एकत्र करून घेऊया, नंतर हे स्लरी तयार होऊन जाईल। तर दूध आटून अर्ध झालेलं आहे, म्हणजे 20 मिनिट या दुधाला आपण उकळून घेतलं छान। तर यामध्ये आता साखर टाकायची आहे, अर्धी वाटी साखर टाकून घेऊ, कारण जास्त कुल्फी जास्त काही गोड नसते, म्हणून थोडी साखर कमी टाकायची। तर हे एकत्र करून घेऊया आणि पुन्हा एकदा 10 मिनिटांसाठी उकळून घेऊया। जे स्लरी आपण आत्ता तयार केली होती ते स्लरी टाकून द्यायची आहे। थोडी करत टाकत जायची आणि ढवळत जायचं आहे, म्हणजे गुठळ्या वगैरे होणार नाही। तर हे एकत्र करून घेऊया। हे स्लरी टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला खूप वेळासाठी शिजवायचं आहे, म्हणजे उकळून घ्यायचं आहे। याला छान घट्टसर असं होऊ द्यायचं आहे। नंतर आपली जे कुल्फी आहे अप्रतिम होऊन तयार होईल। एकत्र करून घेऊया। याला अर्धा तास पुन्हा लागतील। तर अर्धा ते पाऊण तास झालेला आहे। मस्त घट्टसर हे तयार झालेलं आहे आणि या प्रकारेच तयार करून घ्यायचं आहे। यामध्ये काही आता गुठळ्या असते, तर तुम्ही मिक्सरवरती हे फिरवून सुद्धा घेऊ शकता, पण मी नाही करत, कारण मला असंच आवडते। छान दाताखाली येते हे गुठळ्या, तर छान लागते। तर तुम्हाला स्मूथ अशी कुल्फी हवी असेल तर तुम्ही मिक्सरवरती काढून घेऊ शकता। तर आता हे मस्त गार करून घ्यायचं आहे। तर हे पूर्णपणे गार झालेलं आहे। आपण हे मटक्यामध्ये भरणार आहोत, म्हणजे मटका कुल्फी आहे ना, तर त्यामुळे मटक्यामध्ये भरणार आहोत। तर 4 मटके घेतलेले आहे, यामध्ये आता भरून घेऊया। जर तुमच्याकडे कुल्फीचा किंवा आईस्क्रीमचा साचा वगैरे असेल तर त्यामध्ये भरून सुद्धा तुम्ही हे कुल्फी तयार करू शकता। छान त्यामध्ये तर आकार येतील आणि छान तयार होते। तर मी या सगळ्या मटक्यामध्ये भरून घेतली आणि जे पेपरचे कप येते ना, ते सुद्धा भरले आहे मी। नंतर यावरतून सजावटीसाठी काजू, बदाम, पिस्ताचे काप टाकत आहे। तर यावरतून आपण सगळं सजावटीचं वगैरे टाकून घेतलं आहे, छान दिसत आहे। तर आता आपण फ्रीजरमध्ये हे ठेवून घेऊया 5 ते 7 तासांसाठी, नंतर खाण्यासाठी घेऊया। तर जशी मार्केटला मिळते ना कुल्फी, त्यापेक्षा अप्रतिम अशी हे रेडी झालेली आहे। कमी साहित्यात तयार होते आणि जास्त काही झंझट नाही आहे, सोपी पद्धत आहे करण्याची। नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। थँक्यू।